हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे. तर चला म्हटलं सकाळी-सकाळी पहिल्यांदा आपल्या गुढीच्या काम करून घेऊया. कारण की आहे ना, आता सगळं गुढीचंच बघायला मिळणार आहे तुम्हाला. तर मी यावर्षी एक नवीन गुढी ट्राय करण्याचा प्रयत्न केला. तसं ही माझ्या कस्टमरचीच रिक्वायरमेंट होती. म्हणजे त्यांनीच पहिलं तसं मी आधी पण ठरवलं होतं की आपण असं काहीतरी करू शकतो. पण त्याआधीच मला एक ऑर्डर आली सेम तशीच. मग म्हटलं बरं झालं बाबा, की मी अशीच एक बनवणार होती. त्याऐवजी आता ऑर्डरची होईल आणि व्यवस्थितही बनेल. म्हणजे कसं ऑर्डरचं असेल ना, तर आपण तो खूप जास्त आणि चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न असतो माझा तरी, की कस्टमरला आवडेल. आणि खरं सांगायचं ना, तर सगळ्यांना वाटतं की काय 5च पानं आहेत. पण ह्या 5 पानाच्या मागे जे कष्ट आहेत ना, ते खूप आहेत. मला खूप म्हणजे कंटाळा येतोय पानं बनवायचा. कारण ते कॅनव्हास, अस्तर, मेन फॅब्रिक, त्याच्यानंतर ते शिलाई करा. तिथपर्यंत तर ठीक पण आहे. पण ते उलटं करायला जो वेळ जातो ना, त्याला कट्स द्या, ते उलटं करा. ह्या गोष्टी मला नकोच वाटतात. पण हे कसं आहे, तेवढ्यापुरतंच काम आहे. त्याच्यामुळे ते केलंच पाहिजे. म्हणून मग सगळ्यात आधी ती खणाची गुढी बनवून घेतली आणि त्याच्यानंतर आता माझ्या ज्या मेन गुढ्या आहेत ना, तर त्या बनवायचं इथं काम चालू आहे. त्या म्हणजे आपल्या शाही मस्तानीवाल्या. तर सगळ्या बायका शक्यतो 2 मीटर कपडा यूज करतात बरं का गुढीसाठी. पण मी 2, सव्वा 2 सव्वा 2 पर्यंत वापरायचा प्रयत्न करते, कारण थोडासा घेर येतो गुढीमध्ये. मागच्या वेळेस काय झालं होतं, मी असंच सर्वांच्या ह्याच्यानुसार मी 2-2 ह्याचीच गुढी बनवली होती स्टार्टिंगला. तर मला खूप चिपकू-चिपकू गुढ्या वाटायला लागल्या. असं खूप घेरदार, वाऱ्याने हलत नाही असं वाटायला लागलं. त्यामुळं नंतर मी जो माझा लास्टचा स्टॉक होता ना मागच्या वर्षीच्या गुढ्यांचा, तर त्या मी सव्वा 2 मीटर कपड्यामध्ये रेडी केल्या होत्या. त्या मला जास्त छान वाटल्या. आणि तुम्ही जेवढा जास्त कपडा यूज कराल ना, तर तेवढंच ते जास्त छान दिसतात गुढ्या. आणि छान दिसणं महत्त्वाचं आहे. कारण जेवढ्या तुमची गुढी चांगली दिसेल, घेरदार असेल, लांबी असेल, तेवढ्या त्या जास्त सेल होतात. खरं सांगायचं ना, मी ही गुढी करणारच नव्हते, कारण परवडत नाही आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्याची प्राईस खूप आहे. पण या गुढीसाठी मी जी बॉर्डर, ही कपडा तर काय स्वस्तच आहे. जास्त काय महाग नाही, ₹100 मीटर मिळतो. त्यामुळे ₹100 कपडा लावायला काहीच प्रॉब्लेम नाही 1 मीटर. पण जी लेस आहे, जे काठ आहेत का नाही पैठणीचे, तर तेच ₹100 मीटर मिळतात. आणि आता मी तर 2 मीटर जरी कपडा यूज केला, तर मला 2 मीटर काठ पाहिजेत. म्हणजे 2 मीटर एका गुढीसाठी हां, एका गुढीला 2 मीटर आणि त्या गुढीला आणि ह्या गुढीला असं 2 मीटर तुम्हाला लागणार. म्हणजे ₹300 जर सामान गेलं. त्याला लेस आली, परत दोरी आली, कुरिअर, ते सगळं 50 पकडलं तरी ₹350 जातात आणि 399 प्राईस फक्त ₹50 उरतात. तरीही लोकांना जास्त वाटतं. तर माझा विचार आहे ही प्राईस चेंज करून 450 करावी त्या गुढीपुरती. कारण बाकीच्या ज्या साड्यांच्या आहेत ना, तर त्या थोड्या स्वस्त जरी गेल्या ना, तरी परवडतं. पण त्या नाही परवडत. आता ह्या मुनिया पैठणीची गुढी तर कुठेच परवडत नाही. एका साडीमध्ये आपण साधारणतः 3 गुढ्या बसवू शकतो. अगदी छान पाहिजे असतील तर. कट टू कट करायचे असतील तर 4 बसतात. पण मी नाही बसवत. मी 3च बसवते गुढ्या. ही डबल लेअरची शिवायची होती. इथल्याच जवळच्याच कस्टमरची होती. 2 पाहिजे होत्या त्यांना. तर मग म्हटलं चला. तर मी ह्याचा रेट 400-400 ठेवला होता ह्या गुढ्यांचा. आता तुम्हाला माहीतच आहे, मला साडीच ₹900 आसपास भेटते. त्यामुळं मग मी 400-400 रेट ठेवला. 3 गुढ्या ह्याच्यामध्ये तयार झाल्या. पण मला शिपिंग जास्त भरायचं नव्हतं. लोकलच्या होत्या त्या. तर म्हटलं ठीक आहे, चला, त्यांची रिक्वायरमेंट होती की मुनिया पैठणीची शिवू. तर म्हटलं चला शिवून घेऊया. डबल लेअरची मी इथं शिवते बघा. डबल लेअरसाठी काय, फक्त जेवढा पाहिजे तेवढा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि मधून फोल्ड करायचं. हे सोपं पडतंय काम. पण जी शाही मस्तानी आहे ना, तर त्याच्यामध्ये खूप झंझट आहे. पहिलं तर त्या पूर्ण कपड्याला शिलाई डबल फोल्ड करून घ्या. त्याच्यानंतर त्याला ते काठ लावताना डबल टिप द्या. कारण ती खालून लावा, परत त्याला पलटी करा वरच्या साईडला, परत दाब टिप द्या, परत वरच्या साईडनं फोल्ड करून टिप द्या. म्हणजे एवढे कुटाणे आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटते की मी त्या गुढीची 450 प्राईस ठेवावी. तुम्ही बघितलं असेल तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओच्या थ्रू मला खूप साऱ्या ऑर्डर आलेल्या आहेत त्या गुढीच्या. आणि मला असं वाटतं की प्राईज वाढवली पाहिजे. तर यावर तुमचं काय मत आहे ना, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी परत असा विचार अजून करते कस्टमरचा, की लोकं घेतील का? कारण लोकं काय म्हणतात की अरे, गुढीचीच साडी आहे, नेसायची थोडी आपल्याला, गुढीला 1च वर्ष वापरायची आहे, मग काय एवढी महाग. पण मी मागच्या वर्षीचे माझे काही कस्टमर बघितले होते, जे म्हणत होते की अजून पैसे घे, पण आम्हाला चांगली गुढी बनवून दे. तर मग असेही काही कस्टमर आहेत, तसेही काही कस्टमर आहेत. तर बघूयात आता कसं होतंय, काय होतंय ते पुढे तुम्हाला दिसेल. शेअरही करेल तुमच्यासोबत. शेवटी सगळंच मी तुम्हाला सांगत असते. आणि हे सगळं मी दिवसभर बनवलं. त्याच्यासोबत फ्रॉक, ड्रेस सगळं होतं, ते सुद्धा काम केलं. आणि आता जेवण वगैरे झालं होतं. आता बारी होती इथं हे करायची, इस्त्री वगैरे करून गुड्या व्यवस्थित घ्यायची. कारण मला इथे लाईव्हलाही दाखवायच्या होत्या. अजून मी फोटोशूट पण नव्हतं केलं, कारण मी इस्त्रीच केलेली नव्हती.
कसं आहे, गुढी पहिलं तर शिवतानाच इस्त्री करत करत शिवावी लागते. परत रेडी झाल्यानंतरही तिला इस्त्री करावं लागते. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये लय कुटाणे आहेत. पण ठीक आहे, तेवढं सीझन पुरतं ते ठीक आहे. जास्त जरी मार्जिन नाही निघलं तरी पण जे पण निघतंय ना तेवढं मला असं ठीक वाटतंय. तरी सिंगल लेयरवाली गुढी तयार केली होती. आता बऱ्याच जणांना हे वाटेल की हे काठ तू कुठून घेते? तर मला असं वाटतं की मी जिथून घेतलं तिथून खूप महाग आहे. तर तुम्ही होलसेलवाला किंवा थोडं कमी देणारे बघा. कारण मला हे खूपच जास्त महाग भेटली. जवळ-जवळ 100 ते 125च्या आसपास मीटर गेलेला आहे याचा. ते मला असं वाटतंय मला खूप महाग आहे. तर तुम्ही तुमच्या ह्याने ठरवा तुम्हाला कसं आहे. आणि त्यांच्याकडे नाही आहे पण स्टॉकमध्ये मला जेवढी मिळाली ना तेवढी मी घेतली. ते बोलले आता नाही येणार वगैरे, वगैरे. मग आता बघूयात नेक्स्ट किती ह्याच्या गुड्या बनताय तेवढ्याच बनवणार आहे. जवळ मला वाटते 2700ची ही बॉर्डर आहे. तर बघूयात आपण आता ह्या माझ्या 4 झालेल्या आहेत आणि ती सिंपलवाली एक 5 आणि अजून किती गुड्या त्या काठामध्ये बनतायत मी तुम्हाला सांगेन आणि त्याच्यानंतर मी सांगेन की घ्यायचं की नाही, तुम्ही करायचं की नाही. कारण परवडलं तर करलेलं बरं आहे. नाहीतर नाही परवडत तर मग कशाला करायचं ना. उगाचच वेस्ट ऑफ मनी म्हणजे नुकसान स्वतःचं कशाला करून घ्यायचं आहे असं माझं म्हणणं आहे. तर बघा लाईव्हची तयारी करणं सुद्धा सोपं नाही आहे. ज्या साड्या दाखवायच्या आहेत त्या सगळ्या साड्या पहिल्यांदा गोळा करा. खरं सांगायचं तर एकट्याने सगळं मॅनेज करणं पण सोपं नाही आहे. म्हणजे या साड्या आणून ठेवायला एक जण, परत ते कॅमेरा वगैरे सेटअप लावायला, लाईट लावायला, सेटअप करायला एक जण. हे सगळं असं असलं ना तर ते बरं राहतंय. पण सगळं एकावरती करायचं म्हणजे हा लोड नाही तर अति लोड होतोय. पण मला नाही वाटत एवढं काय आता सवयी झाली आणि काही वाटतही नाही कारण आता त्याच्यामध्ये मी पूर्ण डुबून गेली म्हटलं तरी चालेल. आणि शेवटी ज्यावेळेस आपण स्वतःसाठी करतो ना त्यावेळेस आपल्याला कंटाळा येतो. मी कोणतीच गोष्ट माझ्या स्वतःसाठी करत नाही. मला असं वाटतं की हे सगळं मी माझ्या घरच्यांसाठी म्हणजे ज्यांनी खूप मला तुम्हाला ना खूप जणी मला खूप निगेटिव्ह आता बोलायला लागल्यात. निगेटिव्ह म्हणजे तसं काही नाही, पण काल तर एका ताईची कमेंट काय आली होती माहिती आहे, "मी 5 महिन्यापूर्वी तुला ऑर्डर दिली, तू माझा ड्रेसच नाही दिला." तर दीक्षा नाव आहे त्यांचं. मी ते मुद्दाम नाव घेते, ड्रेसच नाही दिला 5 महिने. अरे 5 महिने कसं काय कोण गप्प बसू शकतं? 5 महिन्यानंतर हिने कमेंट केली, तेव्हाच का नाही केली मग कमेंट? म्हणजे करायचं म्हणून काय पण करायचं का? आणि जरी असेल तरी मला लाईव्ह प्रूफ दाखवा. कारण एका ड्रेस तुमच्या मला वाटतच नाही, मी मिस होऊच देत नाही शक्यतो. माझ्याकडे सगळं वहीमध्ये लिहून घेते. जोपर्यंत ती ऑर्डर माझ्याकडून जात नाही, तोपर्यंत मी तो नंबर कटसुद्धा करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही थोडं विचार करून बोला. उगाचच बोलायचं म्हणून समोरच्याला काहीतरी बोलू नका. असं मी तुमच्यावरती सुद्धा म्हणजे रिपोर्ट मारू शकते. त्याच्यामुळे त्यांचाही आहे बरं का चॅनल, असं नाही चॅनल नाही आहे. तर जरा विचार करून हे करा. असं एखाद्याला कमी लेखणं गरजेचं नाही आहे. तुम्हाला एका शब्दात जर माझी परिस्थिती सांगायचं झालं ना, माझी म्हणा, माझ्या नवऱ्याची म्हणा, दोघांकडची सेम सिच्युएशन होती. ज्यावेळेस आम्ही कॉलेजला वगैरे जायचो ना, त्यावेळेस सगळ्या पोरींकडे नवीन-नवीन कपडे असायचे कॉलेजला जाण्यासाठी आणि एक आम्ही होतो, की आमच्याकडे नवीनच काय जुनासुद्धा ड्रेस नसायचा. माझे तर म्हणजे ह्यांनी तर ना नाशिकला ज्यावेळेस त्यांचं फार्मसी कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं, त्यावेळेस त्यांच्या आईकडे अक्षरशः ₹5 नव्हते त्यांना तिकटीसाठी देण्यासाठी. त्यांनी म्हणजे आमची अशी सिच्युएशन होती, की आमच्या ज्यावेळेस आम्हाला बाहेर पडायचं होतं, त्यावेळेस लोकं शॉपिंग करून देतात आपल्या लेकरांना आणि आमच्या आया अशा होत्या, की आमच्या आयांनी दुसऱ्यांच्या समोर हात पसरले, "तुमच्या पोराचा एखादा जुना ड्रेस द्या, माझं पोरगं कॉलेजला चाललंय." आणि तीही माणसं एवढी हे असतात, की तुझं पुढं चाललं, आमचं काहीच नाही, तर असं म्हणून देत नाही. तर ह्या अशा परिस्थितीत मला आता अक्षरशः रडायला आलं हे तुम्हाला सांगताना. पण ही माझी आमची परिस्थिती होती आणि म्हणून मला असं वाटतं, की त्यांनी जे आपल्यासाठी केलं ते मी तरी नाही करू शकत, असं कुणासमोर हात वगैरे पसरणं नाही करू शकत. त्यामुळं त्यांनी जे केलं ना ते खूप अति होतं आपल्यासाठी आणि मला त्यांच्यासाठीच करायचं आहे. म्हणूनच मी माझ्या सासूबाईंसाठी, माझ्या आईसाठी प्रत्येक गोष्ट घेण्याचा प्रयत्न करत असते, की त्यांना सगळं मिळालं पाहिजे. असं एक माझं मत आहे. अक्षरशः हे व्हॉईस ओव्हर करताना मला हुंदके येऊन रडत होती मी. इतकं मला रडायला येत होतं आतून. त्याच्यामुळे निगेटिव्ह कुणाला घ्यायचं, तर ज्यांच्याकडे ऑलरेडी खूप सारा पैसा, संपत्ती आहे, ॲटिट्यूड दाखवतात ना, तर त्यांना निगेटिव्ह घ्यायचं असतं. माझ्यासारख्या मुलीला तर नाहीच नाही. जी ठीक आहे, आता माझी परिस्थिती चांगली आहे असं म्हणत नाही मी, की आता मी गरीब आहे वगैरे, जास्ती असं नाही. पण आताही माझी ठीक आहे. अजून माझी खूप स्वप्न आहेत, पूर्ण व्हायची आहेत. अजूनही आपण काहीच नाही आपल्याकडे, काहीच नाही. ना गाडी, ना घर, ना काही ना, काहीच नाही आहे. आणि तरी तुम्ही मला निगेटिव्ह घेता. मी कोणतंच म्हणजे ₹1 मी पैशासाठी काम करत नाही खरं सांगायचं तर. मला माझ्या माणसांची स्वप्न, त्यांच्या ज्या इच्छा त्यांनी हे केल्या, मारल्या, तर त्या त्यांना
भेटाव्यात, त्यांचं त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी मी कष्ट करते. तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल मी स्वतःसाठी कधीही पैसे खर्च करत नाही. जरी कमवले तर मी माझ्या समोरच्या माणसासाठी करते. मला वाटतं त्याने खुश राहावं, कारण त्यांनी खूप केलं आपल्यासाठी. आपलं तर काय अजून पूर्ण म्हणतात ना, अभी पुरी जिंदगी बाकी है, करेंगे आराम आराम से. आणि ते खुश तर आपण खुश. आणि म्हणूनच मी कष्ट करते आणि म्हणूनच मी थकतसुद्धा नाही कष्ट करताना. मला अक्षरशः बायका विचारतात की "अरे तू थकत कशी नाही? तू इतकं काम करतेस." तर मी नाही थकत. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या माणसासाठी काम करता ना, तर तुम्हाला नक्कीच त्याचा थकवा येणार नाही आणि मलासुद्धा अजिबात येत नाही. मी भाजी घेऊन आले, बुधवार होता, बाजारात गेले, भाजी वगैरे घेऊन आले आणि त्याच्यानंतर मग सगळं आवरलं, लाईव्ह घेतला, जेवण बनवलं. कारण सानिकाची पण तब्येत बरी नाही आहे आणि प्राजक्ताला तर काय ताप 130 वरती होता. तिचं तर बेडवरनं उठायचीच अवस्था नव्हती. तर दोघी पण झोपल्या होत्या. मग मी सगळं केलं, भाजी घेऊन आले. त्याच्यानंतर लाईव्ह घेतला, जेवण बनवलं, त्या दोघींना जेवायला घातलं, औषध पाणी केलं त्यांचं. त्याच्यानंतर मग आता मी इथं किचन आवरायला घेतलंय. ज्या की भाज्या मी केव्हा घेऊन आले होते 7 वाजता, त्या अजून तशाच्या तशा पडल्या होत्या. सगळ्या फ्रीजला भरल्या, धुतल्या नाही. आता तुम्ही म्हणणार बिना धुताच ठेवल्यास, तर ह्यासाठी धुतल्या नाहीत कारण लेट झाला होता. मला झोप प्रचंड आली होती, म्हणजे डोळे ठस ठस इचिंग होत होते पूर्ण डोळ्यांमधून. तर म्हणूनसाठी मी धुतल्या नाही. म्हटलं धुतल्या तर त्याला सुकवत बसा, अजून अर्धा 1 तास जायचा त्यातलं पाणी काढायला. म्हणून तशाच ठेवल्या, जेव्हा यूज करायच्या तेव्हा धुवून घेईल. आता आवरते किचन. जास्त स्वयंपाक केला नव्हता, साधं वरण भातच केलेलं होतं कारण त्याची दोघींचे तोंडाला चव नव्हती. तर म्हटलं चला वरण भात करूया. आता मी आवरते किचन, कारण किचन साफ केल्याशिवाय झोपू नाही शकत. कारण असल्या जुन्या घरात ना खूप कॉक्रोच असतात. माझ्या घरात नाही आहेत आणि मला ते वाढवायचे सुद्धा नाही आहेत, कारण मी तर राहायला आली ना त्यावेळेस इतके प्रचंड कॉक्रोचेस होते ना, की मला असं इतकं बेकार वाटतं कॉक्रोच दिसले ना. आणि ते कधी येतात, आपण रात्री पाणी प्यायला उठतो ना तेव्हा. पण आता नाही येत, कारण रुद्राच्या पप्पाची सेकंड शिफ्ट आहे, ते तर अर्ध्या रात्री येतात 1 वाजता वगैरे. पण एकही नाही म्हणतात कॉक्रोच आपल्या घरात. नाहीतर पहिले आलो त्यावेळेस खूप कॉक्रोचेस होते. तर चला पटकन आता हे सगळं आवरून घेते. आणि त्याच्यानंतर आज भांडी नाही धुत, 2-4च भांडी आहेत फक्त. आम्ही जेवण केलं तर तेवढीच. तर आता ते नाही धुणार, कारण अजून एक ब्रँड शूट करायचं आहे आणि त्याच्यासोबत अजून एक टेक चॅनलवरचाही व्हिडिओ बनवायचा आहे, जो की विशलिंगच्या विषयी आहे. तर तो पण बनवायचा आहे. पण ठीक आहे चला. असा होता माझा आजचा दिवस. 2 व्हिडिओ 1 दिवस टाकला नाही, कारण त्या 1 दिवशी आजारी पडल्या. ज्या दिवशी मी एडिट करणार होते त्या दिवशी माझा घसा पूर्ण पॅक झालेला होता. ना मला विशलिंगच्या थ्रू एक कोलॅबरेशन आलेलं होतं. हे वालं रिकॉर्ड कंपनी आहे, ब्रँड आहे रिकॉर्डचा. तर त्यांचं हे फेस सिरम आहे, पण हा स्प्रे आहे. डायरेक्ट असा स्प्रे करायचा, आपल्याला जास्त लावत बसा, टोपान खोला लावा, असं काही ताप नाही याच्यामध्ये. प्राईस जास्त आहे बरं का. हे मला वाटते काहीतरी 699चं आहे स्प्रे. आणि त्याच्यानंतर हे वालं पण 799. पण MRP 799 जरी असली ना, तरी मी चेक केलं फ्लिपकार्टला की 500च्या आसपास आहे. ते सुद्धा 500-600च्याच मध्ये आहे. तर हे वालं. आणि हे जे आहे ना, तर हे सिल्की मॉइश्चरायझर आहे. म्हणजे ना, हे आपला जो मेकअपचा बेस असतो ना, तर तो कव्हरेज करतं. म्हणजे आपण जरी नाही केलं ना मेकअप, तरी सुद्धा हे मॉइश्चरायझर लावल्याने मेकअप छान होतो. तर मी हे पण तुम्हाला ओपन करून दाखवते. यूज करते मी आता. 2 दिवस झालं आलंय माझ्याकडे. 2 दिवस झाले मी यूज करते. मला छान वाटतंय. फेसमध्ये पण थोडे चेंजेस यायला लागलेत. तर लगेच येणार नाही. अजून 8-10 दिवसात आपण बघूया त्याचा काय फरक पडतोय ते. तर बरेच जण मला म्हणत होते की विशलिंगचं सांग. विशलिंगचं तुम्ही करत नसाल तर नक्की मनावरती घ्या आणि ते करा. कारण की हे बघू शकता, हे एवढे ब्रँडेड आपल्याला ब्रँडचे कोलॅबोरेशन तर मिळतात. हे मला रिसीव्ह नुसतं झालंय, तोपर्यंत अजून 2 कोलॅबोरेशन विशलिंगच्या थ्रू माझ्या अकाउंटला पडलेत. म्हणजे खूप. आणि ते पहिलं कोलॅबोरेशन आहे माझं. तशी या 2-4 दिवसात खूप केलेत. व्हिडिओ शूट करून, रेकॉर्ड करून ठेवलेत. तर ते सगळे आता मी विशलिंगच्या थ्रू जेवढे येतात ना, तर तेच मी त्या विशलिंगच्या डायरीमध्ये लिहिणार आहे. तर आता हे रेकॉर्डचं सुद्धा लिहिणार आहे. मेन गोष्ट म्हणजे मला खूप वाटतं की तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करावेत, कसं चालू करायचं. पण वेळ भेटत नाही. तुम्ही बघितलं किती वाजलेत बघा. तुम्हाला दिसतंय, सांगायची गरजच नाही आहे. तर खूप कामाचा लोड पडतो. तरी पण मी आज एक विशलिंगचा व्हिडिओ तुमच्यासाठी शूट करणार आहे. आता ऑलरेडी इतके वाजले तरी मला आता तो व्हिडिओ शूट करायचा आहे. तो व्हिडिओ शूट करेपर्यंत अजून अर्धा तास जाईल आणि आधीच माझे डोळे लाल झालेत. तरी पण मी करणार आहे तुमच्यासाठी. त्याच्यामुळे तो व्हिडिओ बघा. आधीही केलेत, पण नुसतं सगळ्यांचे कॉल, मेसेज डिटेलमध्ये सांगते तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवते. त्याच्यामुळे नक्की बघा.
जसे बघणारच आहात सगळेजण, कारण सगळ्यांच्या कमेंटच येत आहेत इतके, की व्हिडिओ कर, व्हिडिओ कर. आता करते बाबा, फायनली करते आणि मला आज थोडंसं जागावं लागलं तरी चालेल. तर आता बघू, कारण की रुद्रच्या पप्पाचं पण म्हणणं आहे, की एखाद दिवस तू लाईव्ह स्किप कर, लाईव्ह नको घेऊ. इकडे एखादा व्हिडिओ शूट कर. पण दिवसभर माझं ते कटिंग करा, ते शिवा, त्याचं पॅकिंग करा ह्याच्यात जातो. रात्रीपर्यंत माझं तेच चालू असतं ना. आता ते लाईव्हचं आहे त्याच्यामुळे परत ते लाईव्हचा पसारा पडतो. तो आवरल्याशिवाय तर मला झोप येत नाही. किचन वगैरे सगळंच आवरायचं. तर त्याला आता रुद्र पण झोपायला लागलाय. तो अजून झोपला नाही. माझ्याशिवाय झोपत नाही. तर त्याला आधी झोपवते आणि मग मी व्हिडिओ शूट करते माझा. तर भेटूयात उद्याच्या छानशा छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा.